चंद्रभागे समप्रेम आपले सख्या, माझ्यात सामावशील का? चंद्रभागे समप्रेम आपले सख्या, माझ्यात सामावून जाशील का? रुसेन मी रखमाई सारखी, तू माझा सावळा विठ्ठल होशील का? अरे होणार ना, का नाही होणार. नमस्कार मित्रांनो. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आजच्या दिवसाचा व्लॉग बनवायचा होता की एकादशी आहे तर आम्ही किती खाणार आहे. एकादशी खूप खाशी ते म्हणतात ना, तर त्या टाईपमध्ये. तर त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, म्हणून मी नाजूच्या आधीच व्लॉग चालू केला आहे. सो दाखवतो मी तुम्हाला, चला. तर मी सकाळी उठलो आणि उठल्यावर इकडं हॉलमध्ये आलो तर पाहिलं की हे आडवे माणसे झोपल्यासारखे नाजूनी चटईवर मस्त कपडे टाकलेत, फॅन चालू केलाय आणि मॅडम मस्त झोपलाय. बरं, तुमच्याकडे पण हाच सीन चालू आहे का? पुण्यामध्ये तर मागच्या 7 दिवस झाले हाच सीन चालू आहे, मला तरी असं वाटतंय. नमस्कार मित्रांनो. अक्षयने आधीच व्लॉग स्टार्ट केलाय, मला माहिती आहे. त्या सगळा पसारा होता, पण आता सगळं काही नीट केलंय, आवरलंय आणि आम्ही आता फायनली व्लॉगला सुरू करतोय. तर आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त आम्ही आजचा व्लॉग शूट करणार आहोत. सुरू करूयात. तर आम्ही आमचा दिवस आज पूजेने सुरू करणार आहोत. रात्रीच आम्ही फुलं आणली होती येतानाच घरी ऑफिसवरून. आता ते कामाला आली आहेत. देवा, माझ्या नवऱ्याला बुद्धी दे आणि मला त्याला सहन करायची शक्ती दे. आज माहितीये काय तुला? काय? आज 25 जुलै आहे, आषाढी एकादशी आहे आणि मेन आमच्या लग्नाला 6 महिने कंप्लीट झालेत. येस, नशीब लक्षात आहे. 6 महिने 6 महिने कंप्लीट झालेत आजच्या दिवशी आम्हाला. वादळासोबत 6 महिने. माझ्या इतकी चांगली तर नाहीच मिळणार पण. तेव्हा 6 महिने सांभाळली आहे, पुढचे 60 वर्ष सांभाळायची ताकद देईल. चला आता देवपूजा झाली, आता पेटपूजा. आता येणार पीस नाही का? डिनर प्लीज. लंच प्लीज, पहिला लंच. नाही ती बुबू म्हणत असते ना, ते याला काय असतात ना, तो म्हणतो इनर पीस, ती म्हणते डिनर प्लीज. चला, आता आलो आम्ही किचन मध्ये आणि त्याला मला येऊन 10 मिनिटं झाले, कामाला लावलं मॅडम. मग मी कॅमेरा ऍडजस्ट करत होते, तो पण इम्पॉर्टंट आहे ना. मिरची नॅशनल लाईफ मध्ये मला आहे ना बिलकुल किचन आवडायचं. आम्ही 1 BHK फ्लॅट घेतला होता हिंजवडीत, स्टील आम्ही मेसला जाऊन खायचो आणि इथं करावं लागतंय. मिरची का मिरची. आम्ही आज वेगळ्या प्रकारची खिचडी बनवतोय, जी याने इंस्टाग्राम वरती बघितली आहे. मला जाम आवडते खिचडी. मला माहित नाही कशी टर्न आउट होईल, बघूया. लहानपणी खिचडी खायला उपवास करायचा. मी जास्त करून कधी खिचडी बनवत नाही, कारण खिचडी तशी स्टार्च खूप जास्त असतो त्याच्यामध्ये, त्यामुळं थोडं खाणं अवॉइड केलं पाहिजे. बट याला खूप आवडतं, सो म्हटलं बघूयात आज करून. आणि कशी होते रे? आपण ते मिरची चाकू लागेल मला. नाही लावत आहे तुला, ते मिरचीचा ठेचा नको करूयात, असे फक्त कापूयात ना. हा. कारण म्हणजे तुला आवडतं ना काढून खायला. आता मला लागली भूक, त्यामुळे मिरची दिली, आरती दिली, कच्ची दिली, शिजलेली दिली, पकलेली दिली, तरी मी काय तर का दाखव गाव. अशी नाही, नुसते बात आहेत बोलायला. अशी नाही की खिचडी. किती करायचं? तेवढंच बस, लय नको बारीक. आता तेल गरम करायला ठेवलंय आम्ही आणि हा बघा, त्याला थोडा पण दम नाही लागत. ते उपवास असतो, उपवास. पहिला तर गोष्ट असतं की उपाशी राहायचं असतं, मनातून उपवास केला. तरी आपण खातो. पोटाने नाही खाल्लं पाहिजे. पोटाने उपवास नाही सांगितला, मनाने सांगितलं. मनाने, हा ना. मग सकाळी सकाळी कशाला माझ्याशी भांडला? मनापासून उपवास ठेवायचा ना. मग भांडला हा माझ्याशी सकाळी, कशावरनं मांडलो? माईक चार्ज करण्यावरून, की मी करत नाही म्हणून. नाही, काहीच बोलायचं नाही, काय बोलूनच देत नाही मला. कारण तो ऑलरेडी बोलून झालंय तुझं सगळं. आता माझ्यात परत ऐकायची सहनशक्ती नाहीये. आम्ही आता याच्यामध्ये बटाट्याचा कीस टाकतोय आधी न उकडता. त्या रेसिपी मध्ये असंच काहीच होतं. आणि आता मी ते थोडस गरम झालं की मग मिरची हे टाकणार. खिचडीचं नाव आम्ही देणार आहे इंस्टाग्राम खिचडी. चांगली झाली तर खावं लागेल, तुला बनवते रे. नाही बाई, चांगलंच आहे. माझ्या पोटाला तरी अजून 6 महिने झाले आज. नॉट
पोट नीट आहे, मी नीट आहे, त्यामुळं पोट वाढलंय हा, एवढं वाढलंय. खातोस तू. कायम पोटावर येते. पोट वाढले, ढेरे वाढले, हे वाढले. अरे ती म्हणणं ऐकली ना तू, ज्याला नाही पोट तो नाही बोलू शकत का? बिग बिग बिग. आणि हा हे पांढरा शुभ्र भिजवलेला साबुदाणा रात्रीचा. रात्री आम्ही 11:30 वाजता गेलो आणायला साबुदाणा. 11:30 वाजता, कारण आम्ही उपवास ठेवायचा हेच डिसाईड केलं मुळात 11 वाजता. आणि मग म्हटलं रात्री भिजायला लागतो ना साबुदाणा. मग मी 11:30 वाजता साबुदाणा घेऊन आलो. त्यानंतर मी माझ्या वंसांना फोन करून विचारलं की कसा भिजवायचा, कारण मला माहिती होतं, पण हा म्हणत होता की त्याच्यात पाणी तसंच ठेवायचं रात्रभर. आणि जे की मला डाऊटफुल वाटलं. सो मी म्हटलं जर तसं केलं असतं तर चिखलच झाला असता आज. चिखल. नशीब दीदी 11:30 वाजेपर्यंत जागी होती. हा, आणि नशीब ती जागी होती. नऊलाच नाही तर झोपते. ती लवकर झोपून जाते कारण बाळांमुळे वगैरे. पण तीही जागी होती, त्यामुळे आम्हाला कळलं. जमतंय का हलवायला? बस तरी? करा. मला म्हणतोय रेकॉर्ड कर, म्हणजे कळू दे सगळ्यांना मी बनवली खिचडी. म्हणजे आधीचं सगळं मी केलं, फक्त आता चमचा पकडला हातामध्ये आणि हा त्यांनी केली. शेंगदाणे टाकताना कसे शेंगदाणे शिंग शेंगदाणे भारी वाटतं ना मला आवडतं किती टाकले आणि किती शेंगदाणे टाकले बघ. म्हणजे ती खिचडी कमी आणि ते. अरे ते शेंगदाणे पसरवलेत कूट. फक्त. एवढे पसरवलेत ती फक्त, नाही का, असे वरून शो. चांगले पण लागले पाहिजे. शो नाही करायचंय बघ. काही लोकांसारखा शो ऑफ करायचा आपण. नाही जमत मला शो. अरे मी लिपस्टिक नाही लावली. लिपस्टिक चांगलं आहे ना, उपवास आहे, नको लावू. असं असतं का काही? कमेंट करा, माहित नाही मला. कमेंट करा. उपवासाच्या दिवशी लिपस्टिक नसते लावायची का? ती जेन्युइनली राहिली आहे. बट अदरवाईज मी मेकअप जास्त काही करत नाही, बट मला लिपस्टिक खूप 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 प्रिय आहे. मला खूप आवडते लिपस्टिक. आणि खिचडी ऑलमोस्ट रेडी आहे. आम्ही फक्त थोडीशी गरम करायला टाकली आहे. आणि ह्यानी ऑलमोस्ट इकडे बघाल तुम्ही थोडंसं खाऊन पण घेतलंय. टेस्ट म्हणतात त्याला, टेस्ट. हा टेस्ट दाखव. काय? ती दाखवायची होती ना. अशी मस्त बनली अरे खिचडी. बटाटा टाकल्यावर एक नंबर लागली ती. थांब एकदा हलवतो, काढते. आणि यांनी खूप सारे शेंगदाणे टाकलेत. त्यामुळे पाहूया आता. असं मी 1-2 ओळी पाहिल्यात इंस्टाग्राम वरती, तर मला तुझ्या रिॲक्शन्स रेकॉर्ड करायच्या त्यासाठी. ठीक आहे. चंद्रभागे समप्रेम आपले सख्या, माझ्यात सामावशील का? चंद्रभागे समप्रेम आपले सख्या, माझ्यात सामावून जाशील का? रुसेन मी रखमाई सारखी, तू माझा सावळा विठ्ठल होशील का? अरे होणार ना, का नाही होणार? कसलं भारी. अरे मी अख्ख्या ह्याच्यात नाही बोलू शकत. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. फॉलो करा आणि आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. हुशार आहे मी त्यासारखी आहे. सच बोलूंगा तो फिर रूट के बैठ जाएगी कोने. हा, मग एवढी मी छान लाईन्स बोलल्या की जर मी रुसले रखमाई सारखी तर मला मनवशील का? तू खरं सांग, मनवशील का? नाही म्हणत बस. हा, बिलकुल बिलकुल. फुकी फक्त गाल फुगून बसलेले असते. पण तू मनवतच नाहीस. मीच परत येते. खरं सांग. 24 तासाचे 10 तास झोप, बाकी राहिले 14 तास, त्यात नाही. 12 तास मानवायचे. कस काय जमल? काही नाही 12 तास. मी तशी रुसतच नाही खूप. कधीतरी रुसते मी, मगाशी मी कधीतरी. सांगायला गेलो चार्जिंगला लावत का नाही माईक, त्याच्यावरनं पण रुसून बसली होती. नाही, बट तिकडून फिरून आलो त्यावेळेस आल्यानंतर माईक ठेवून द्यायचा होता ना. त्यांनीच आता कबुली दिली की तो चिडला होता. कळलं ना? चिडलं नव्हतो मी तुला समजून सांगत होतो. राहू देत ना. आता जनतेला कळालंय कोण खरं बोलतोय ते. हे बघा, झाली आपली खिचडी आणि दही रेडी. आता आम्ही बसतो खायला, एक पेट नंबर झाली करायला. खिचडी. मिरच्या Thank you, कमी thank you. टाकल्यात. मला कमी लागते म्हणून, कमी तिखट लागते म्हणून. जरा. बघू नाही, थोडीशी खाऊन झाली. थोडीशी अर्धी संपवली आहे आणि आता आम्ही खाऊन घेतो. आता आम्ही खातो. खूप मस्त झाल्या इंस्टाग्राम खिचडी. हा बघ, अरे तिकडे बघ. आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आमचा कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, खूप जणांना शेअर करा, जेणेकरून ते आम्हाला सबस्क्राईब करतील आणि आम्ही असे छान छान व्हिडिओ बनवत राहू. रामकृष्ण हरी.